शेतकरी आणि सरकारमध्ये चौथ्या फेरीची बातचीत काही अंशी यशस्वी। 4 उत्पादनं एमएसपी वरती खरेदी करण्याचा सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी उत्तर देण्यास वेळ मागितलाय। 21 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीकडे कूच न करण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय। आज अमेठीमध्ये हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामा। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा अमेठीमध्ये प्रवेश करणार, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सुद्धा आजपासून 4 दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर। मद्य घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज ईडी समोर चौकशीसाठी हजर व्हावं लागेल। ईडीच्या 5 समन्सला केजरीवाल यांनी केराची टोपली दाखवली होती। आज तरी केजरीवाल हजर होतात की नाही याकडे लक्ष असेल। टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांची आज ईडी चौकशी होण्याची शक्यता। फेमा प्रकरणी चौकशीसाठी ईडीनं मोइत्रांना समन्स पाठवलंय। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि नाव अजित पवारांना देण्याच्या विरोधात शरद पवार यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। सीबीएसईची 10वी आणि 12वीची मुख्य परीक्षा आजपासून। 10वीचा आज संस्कृत विषयाचा तर 12वीचा आज हिंदी विषयाचा पेपर। ठाण्यातल्या सभेमध्ये आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। डोळ्यात पाणी आणूनच शिंदेंनी सगळं मिळवलं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणून अपयशी ठरलो असं काही दिवसांनी शिंदे म्हणतील, पण ते माणूस म्हणूनच अपयश ठरले। तुमच्या माथ्यावरती लिहिलेला गद्दार हा शिक्का कधीही पुसला जाणार नाही। ठाण्यातल्या सभेत आदित्य यांचा हल्लाबोल। तर गेल्या 1.5 वर्षात एकही नवा उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही, उलट इथूनच एक गोष्ट गुजरातला पाठवली जाते। थोड्या दिवसांनी मंत्रालय सुद्धा गुजरातला गेलेलं असेल, आदित्य ठाकरेंचा टोला। हिम्मत असेल तर राजीनामा द्या, मी तुमच्या मतदारसंघात येऊन लढायला तयार आहे, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान। मुख्यमंत्री असलो तरी आपल्या डोक्यात हवा गेलेली नाही, ज्यांना टीका करायची त्यांना टीका करू द्या। हेलिकॉप्टरनं फोटोग्राफी करण्यापेक्षा शेती केलेली बरी, मुख्यमंत्र्यांचं विधान। मुख्यमंत्री अमावस्या पौर्णिमेला शेती करतात, अनेक लोक सोलर शेती करतात, पण मुख्यमंत्री चंद्राच्या प्रकाशात कोणती शेती करतात हे जरा पाहायला हवं, आदित्य ठाकरेंचा टोला। जर महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही तर आम्हाला तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही, रामदास आठवलेंचं वक्तव्य। रत्नागिरीच्या गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालय परिसरात झालेल्या दगडफेकीची उच्चस्तरीय चौकशी करावी, भाजपचे माजी आमदार विनय नातू यांची मागणी। चिपळूणमधल्या निलेश राणेंच्या सभेनिमित्त झालेल्या गोंधळ प्रकरणामध्ये भास्कर जाधवांसह कार्यकर्त्यांवरती गुन्हे। रत्नागिरी पोलीस एकतर्फी कारवाई करतायत, भास्कर जाधव आणि कार्यकर्त्यांना नाहक त्रास दिला जातोय, आमदार वैभव नाईक यांचं वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।